या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत स्मार्ट इंडिया कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, CCC विथ एअर टेक्नॉलॉजी, टॅली प्राइम विथ GST टायपिंग, MS ऑफिस इंग्लिश स्पीकिंग, AutoCAD विथ प्रोजेक्ट, ग्राफिक्स डिझायनिंग, जावा पायथन विथ मशीन लर्निंग, C++, वेब डेव्हलपमेंट अँड डिझायनिंग, ॲडव्हान्स एक्सेल, स्पोकन इंग्लिश यापैकी कोणत्याही एका कॉम्प्युटर कोर्सला ॲडमिशन घ्या आणि मिळवा शिर्डी वॉटर पार्क ट्रिप अगदी फ्री। या उन्हाळ्याच्या सुट्टीत फक्त लक्ष असू द्या स्मार्ट इंडिया कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, बस स्टँड समोर, भगवती स्वीट शेजारी, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता एक ब्रेकिंग बातमी आपण SK9 येवला न्यूजवर सर्वात आधी पाहत आहोत। तरुणाच्या डोक्यात सिमेंटने वार करून निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना येवला शहरात घडली आहे। वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली। येवला शहरात रात्रीच्या सुमारास एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे वर्दळीचं ठिकाण असलेल्या शनी पटांगण भागात 38 वर्षीय एकनाथ बाळकृष्ण गायकवाड राहणार सोरेगाव या तरुणाचा अज्ञात व्यक्तीनं डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून खून केल्यानं एकच खळबळ उडाली। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या तरुणाची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येवला येथे पाठवले व पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालय येथे पाठवले। मात्र रक्तस्राव अधिक झाल्यानं या तरुणाचा मृत्यू झाला। दरम्यान रात्रीच्या सुमारास हा तरुण येवल्यात कशासाठी आला होता, कोणासोबत होता याची माहिती येवला शहर पोलीस घेत असून लवकरच आरोपीला गजाआड केले जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। येवला शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण, रूट कॅनॉल, डिजिटल एक्सरे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या। गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला।